आज आपण मेजर्स ऑफ डिस्पर्शन ही काय कन्सेप्ट आहे ती बघणार आहे. आता आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी बघितल्यावर डिस्पर्शन बघणार आहे. आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे समजा मार्क आहेत एका विद्यार्थ्याची, 3 विद्यार्थ्यांची मार्क आहेत, 49, 50 आणि 51 एका विद्यार्थ्याची मार्क आहेत 100 पैकी. दुसऱ्याची मार्क आहेत 50, 50, 50 आणि तिसऱ्याची मार्क आहेत 0, 50, 100. जर आपण या तिघांचा जर मीन काढला, ऍव्हरेज मार्क काढली, तर तिघांचीही ऍव्हरेज मार्क येतात 50. मग इथं ऍव्हरेज तिघांचं 50 आलं म्हणजे तिघं एकसारखे आहेत का परफॉर्मन्सला? तर आपल्याला दिसून येते की पहिला चांगला आहे परफॉर्मन्स, दुसऱ्याचा त्याच्यापेक्षा थोडासा कमी आहे, परंतु तिसऱ्याचा परफॉर्मन्स एवढा चांगला नाहीये. का? तर मार्कात व्हेरिएशन भरपूर आहे याच्या मार्कात व्हेरिएशन कमी आहे. मग हे व्हेरिएशन मोजायचं कसं? कारण सेंट्रल टेंडन्सी वरून आपल्याला एक व्हॅल्यू मिळाली, रिप्रेझेंटेटिव्ह मीन मिळाला, 50 मिळाला, परंतु या तिघांचं 50 अर्थ म्हणजे तिघ जण एकसारखे परफॉर्म करतात असं नाहीये. मग व्हेरिएशन कसं शोधू शकतो आपण? तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले तयार केले गेले. तर ते फॉर्म्युले असे आहेत. काय करायचं? व्हेरिएशन म्हणजे एक सेंट्रल व्हॅल्यू आपण जी घेतलेली आहे, मेडियन, मोड, मीन, तर त्याच्यापासून ऑब्झर्वेशन किती लांब गेलेली आहेत ते आपण बघायचं, डिस्टन्स बघायचं. तर आपण जर बघितलं, समजा आपण असं डिस्टन्स घेतलं की प्रत्येक व्हॅल्यू मधून त्याचा मीन वजा केला तर काय येईल? तर आता याचा मीन काढला तर काय येईल? वजाबाकी केली तर 0, 0, 0 येणार आहे. इथं येणार आहे -1, 0, 1. इथं येणार आहे -50, 0 आणि 50. म्हणजे 0 मधून त्याचा मीन वजा केला, -50 आला, 50 मधून 50 गेले 0 आलं आणि 100 मधून 50 गेले 50 आलं. आता ह्यांचा जर आपण मीन काढला, हे जर नवीन व्हेरिएबल म्हणलं y, तर y चा मीन काढला तर y चा मीन काय येणार आहे? 0, 0, 0 चा मीन येणार आहे 0. आता याचा पण मीन काय येणार आहे? 0 येणार आहे, कारण ह्याची बेरीज झाली -1 प्लस 1 0 होणार आहे. इथं सुद्धा मीन किती येणार आहे? 0. मग आपल्याला इथं डेव्हिएशन काढून इथं अशा पद्धतीने उपयोग होत नाही, कारण काही पॉझिटिव्ह डेव्हिएशन आहेत, काही निगेटिव्ह डेव्हिएशन आहेत आणि ती एकमेकाला कॅन्सल आउट करतात. मग याच्या पर्याय काय काढायचा? तर पर्याय असा काढला गेला, एक तर आपण असं करू शकतो की x मायनस एक्स बार जे आहे त्याचा स्क्वेअर करायचा. स्क्वेअर करायचा म्हणजे काय? तर स्क्वेअर करायचा तर आपण काय करू शकतो? डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजेच काय होईल? 0, 0, 0 असंच येणार आहे. आता इथं काय होईल? -1. आता 49 वजा 50 वजा 1 येणार आहे, 1 चा स्क्वेअर होणार आहे 1, 0 चा वर्ग होणार आहे 0 आणि 1 चा स्क्वेअर 50, 51 वजा 50 घेतलं त्याचा स्क्वेअर येणार आहे 1. आणि इथं जर आपण घेतलं तर इथं येणार आहे 50 चा वर्ग येणार आहे 2500, 0 आणि 2500. मग आपण याचा मीन काढला, या सगळ्यांचा जर मीन काढला तर ह्याला आपण समजा झेड म्हणलं तर झेड बार म्हणजेच काय असणार आहे? 1/n समेशन x मायनस एक्स बार स्क्वेअर, x मायनस एक्स बार स्क्वेअर. तर आपण ते काढू शकतोय. तर आता झेड बार, आता यांचा मीन येणार आहे 0, याचा मीन काय येणार आहे? 2/3 येणार आहे आणि याचा मीन काय येणार आहे? तर या 2500 प्लस 2500 होणार आहे 5000, 5000 प्लस 0 म्हणजे किती होणार आहे? 5000 भागिले 3 जो काय येईल तो. तर ही पहिली मेथड झाली की याच्यात आपण काय केलं? डिस्टन्स म्हणजे प्रत्येक एक्स मधून त्याचा मीन वजा केला, मीन वजा केल्यानंतर त्याचा स्क्वेअर करायचा आणि मग त्याची बेरीज करून करायचं. तर ह्याला आपण म्हणतो व्हेरियन्स. ह्याला आपण नाव दिलं व्हेरियन्स. तसंच दुसरी एक पद्धत आहे, दुसरी पद्धत आहे त्याच्यात आपण काय करतो की स्क्वेअर न करता ऍब्सोल्यूट डिफरन्स घेणार आहे. ऍब्सोल्यूट डिफरन्स घ्यायचा म्हणजे काय करायचं की जे वजा साइन आलेलं आहे त्याच्याऐवजी पॉझिटिव्ह साइन घ्यायचं आणि मग त्यावेळेला आपण मीन डेव्हिएशन काढू शकतो. मीन डेव्हिएशन आपण नंतर बघणार आहे, पण तुर्तास आपल्याला व्हेरियन्सचा फॉर्म्युला अशा पद्धतीने तयार झालेला आहे. व्हेरियन्स म्हणजे काय? तर x मायनस एक्स बार स्क्वेअर म्हणजे मीन मधून सगळ्या ऑब्झर्वेशन मधून मीन वजा करा, त्याचा स्क्वेअर करा आणि त्याचा मीन काढा. तर आपल्याला पहिलं व्हेरिएशनचं मेजर मिळालं डिस्पर्शनचं 1/n समेशन xi मायनस एक्स बार स्क्वेअर i गोइंग फ्रॉम 1 to n.
तर अशा पद्धतीने आपल्याला पहिलं मेजर्स ऑफ डिस्पर्शन मिळालेलं आहे. त्याचं नोटेशन असं आहे व्हेरियन्सला सिग्मा स्क्वेअर. तर आपण आता सिग्मा स्क्वेअर इंडिव्हिज्युअल डेटा, त्याच्यानंतर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठी बघणार आहे. आता हा फॉर्म्युला आपल्याला अशा पद्धतीने सिम्प्लिफाय करता येतो. 1/n समेशन xi स्क्वेअर मायनस x बार स्क्वेअर अशा पद्धतीने हा फॉर्म्युला सिम्प्लिफाय होतो. मग कॅल्क्युलेशन साठी आपण हा फॉर्म्युला वापरणार आहे समेशन x स्क्वेअर अपॉन n मायनस x बार स्क्वेअर. कारण काय होतं जनरली प्रत्येक व्हॅल्यू मधून x बार वजा केल्यानंतर मे बी डिफरन्स हा पॉईंट मध्ये येऊ शकतो. पॉईंटचा स्क्वेअर करणं आणि मग त्याची बेरीज करणं थोडंसं अवघड जाऊ शकतं, म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरणार आहे. तर आपण आता एक्झाम्पल बघूया इंडिव्हिज्युअल डेटासाठी कसं वर्कआउट करायचं ते. समजा आपल्याकडे डेटा असा आहे, मार्क आहेत विद्यार्थ्यांची 5, 3, 2, 5, 4 असे आपल्याकडे मार्क आहेत विद्यार्थ्यांची 10 पैकी मिळालेली. आता याचं व्हेरिएशन काढायचं, मार्कांच्यातलं व्हेरिएशन काढायचं, व्हेरियन्स काढायचं आपल्याला असं सांगितलंय. तर आपल्याला कॉलम काय करावं लागणार आहे, एक्स स्क्वेअर म्हणजे आता प्रत्येक व्हॅल्यूचा स्क्वेअर करा. 25, 9, 4, 25, 16. तर अशा पद्धतीने एक्स स्क्वेअर मिळाला. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, तर ह्या एक्स स्क्वेअरची बेरीज करावी लागणार आहे आपल्याला. तर आता एक्स स्क्वेअरची बेरीज आपण करूया कॅल्क्युलेटर वापरून. 25 + 9 + 4 + 25 + 16 79 आली. आणि आपल्याकडे ऑब्झर्वेशन आपल्याकडे आहेत n किती आहे, तर आपल्याकडे 5 ऑब्झर्वेशन आहे. n = 5 आहे. मग याचा व्हेरियन्स कसा काढणार आहे, सिग्मा स्क्वेअर = समेशन x स्क्वेअर अपॉन n मायनस x बार स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअरची बेरीज किती आलेली आहे, 79 भागिले 5. आता माझा मीन काढायला पाहिजे. याचा मीन काय येणार आहे, तर आपल्याला या सगळ्या ऑब्झर्वेशनची बेरीज करावी लागेल. 5 आणि 3 8, 2 10, 15 आणि 4 19 म्हणजे मीन काय येणार आहे, 19 भागिले 5. तर 19 भागिले 5 जर घेतलं तर येतं ते 3.8. इथं 3.8चा वर्ग करावा लागेल किंवा स्क्वेअर करावा लागेल. मग 79 भागिले 5 करूया आपण. 79 भागिले 5 15.8 वजा 3.8चा स्क्वेअर करायचा आहे. 3.8 गुणिले 3.8 येणारे 14.44. मग आपल्याला काय करावं लागेल, यांची वजाबाकी करावी लागेल. 15.8 वजा 14.44 तर येते 1.36. मग आपण याला म्हणणार आहे हा आपला डेटाचा आलेला व्हेरियन्स. आता व्हेरियन्सचं जर स्क्वेअर रूट काढलं, सिग्मा स्क्वेअर म्हणजे व्हेरियन्स, त्याचं जर स्क्वेअर रूट काढलं तर त्याला म्हणतात स्टँडर्ड डेव्हिएशन. सिग्मा म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ सिग्मा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 1.36 जे काय येईल तो आपला काय असणार आहे, सिग्मा असणार आहे. तर हा सिग्मा म्हणजे याला म्हणतात स्टँडर्ड डेव्हिएशन. मग आपलं 1.36चं स्क्वेअर रूट काढलं की आपल्याला सिग्मा मिळून जाईल. तर अशा पद्धतीनं सिग्मा स्क्वेअर म्हणजे व्हेरियन्स, सिग्मा म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन. आता स्क्वेअर रूट काढताना आपल्यासमोर प्रश्न येणार आहे, स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह असतं किंवा निगेटिव्ह असतं. पण सिग्मा हा स्क्वेअर रूट घेताना ऑलवेज पॉझिटिव्ह घ्यायचा. कारण का, तर सिग्मा हे डिस्टन्स आहे. डिस्टन्स म्हणजे काय आहे की सेंटर मीन पासून ऑब्झर्वेशन किती लांब गेलेले हे मोजतो. डिस्टन्स आहे, डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसतं. त्याच्यामुळे याचं स्क्वेअर रूट ऑलवेज पॉझिटिव्ह आपण घेणार आहे. तर हे अशा पद्धतीनं व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन आहे. याच्यात अजून एक येतं रेंज, मेजर्स ऑफ डिस्पर्शन. आता रेंज म्हणजे काय आहे, तर मॅक्सिमम ऑब्झर्वेशन मायनस मिनिमम ऑब्झर्वेशन. आता याच्यातलं मॅक्सिमम ऑब्झर्वेशन आहे 5, मिनिमम ऑब्झर्वेशन आहे 2, तर रेंज येणार आहे 3. तर अशा पद्धतीने रेंज म्हणजे मॅक्सिमम ऑब्झर्वेशन मायनस मिनिमम ऑब्झर्वेशन केलं की रेंज मिळतं. तर आपल्याला हा पहिला आपण बघितलं इंडिव्हिज्युअल डेटासाठी रेंज, व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन कसं काढायचं ते. आता आपण ग्रुपड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठी बघणार आहे, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठी बघणार आहे. आता आपल्याला एक्स आणि एफ अशा पद्धतीचा डेटा आहे. आता एक्स आपल्याकडे आहे, समजा मार्क आहेत विद्यार्थ्यांची 5, 4, 3, 2. 5 मार्क मिळालेला एक विद्यार्थी आहे, 4 मार्क मिळालेला एक आहे, 3 मार्क मिळालेले 4 विद्यार्थी आहेत आणि 2 मार्क मिळालेले 5 विद्यार्थी आहेत, असं आपण गृहीत धरू. तर एफ म्हणजे फ्रिक्वेन्सीची बेरीज, कॅपिटल एन किती आहे आपली, किती ऑब्झर्वेशन आहेत आपल्याकडे,
तर 11 ऑब्झर्वेशन आहे. मग आपल्याला व्हेरियन्स काढायसाठी आधी मीन काढावं लागणार आहे. मग मीन काढायचं आहे तर मीनचा फॉर्म्युला काढताना XF ची आपल्याला लागणार आहे. XF म्हणजे आता 5 गुणिले 1 येणारे 5, 4 इंटू 1 किती येणारे 4, हे येणारे 12, येणारे 10. तर आता याची बेरीज करून घेऊया. 5 प्लस 4 प्लस 12 प्लस 10 31. तर हा झाला आपला XF. आता आपल्याला एक्स स्क्वेअर एफ ची बेरीज लागणार आहे. एक्स स्क्वेअर इंटू एफ म्हणजे आता एक्सचा वर्ग करायचा, स्क्वेअर करायचा आणि त्याला एफ ने गुणायचं, म्हणजे इथे येणारे 25. इथे काय होईल 4चा स्क्वेअर गुणिले 1, 4 × 16, 16 गुणिले 1 16 येणारे. आता इथे किती होईल 3चा वर्ग गुणिले 4, 3 त्रिक 9, 9 चौक 36 आणि इथे काय होईल 2चा स्क्वेअर इंटू 5 हे येणार 20. तर आपल्याला एक्स स्क्वेअर एफ ची बेरीज काढायची. 25 प्लस 16 प्लस 36 प्लस 20 हे याला 97 बेरीज आलेली. मग आपण व्हेरियन्स काढणार आहे. व्हेरियन्सचा फॉर्म्युला इथं थोडा मॉडिफाय होतो. इथं काय होतं समेशन मग असे होतं एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस एक्स बार स्क्वेअर. आता इथं एक्स स्क्वेअर एफ येतं कारण फ्रिक्वेन्सीनं मल्टिप्लाय करावं लागतं डिवायडेड बाय कॅपिटल एन मायनस एक्स बार स्क्वेअर. कॅपिटल एन म्हणजे फ्रिक्वेन्सीची बेरीज कारण तेवढे ऑब्झर्वेशन आहेत. ऑब्झर्वेशन आपल्याकडे 4 नाही तर ऑब्झर्वेशन ऍक्च्युली 11 आहेत ऑब्झर्वेशन. तर समेशन एक्स स्क्वेअर एफ किती आलेले 97 भागिले 11 वजा मीन एक्स बारचा फॉर्म्युला काय एक्स बार म्हणजे एक्सआय ची बेरीज एक्सएफ ची बेरीज किती आलेली आहे ती 31 भागिले 11 आणि त्याचा काय होणार आहे वर्ग होणार आहे. तर मग आपण 31 भागिले 11 करूया. 31 भागिले 11 2.818 2.818 चा वर्ग होणार आहे आणि 97 भागिले 11 8.81 सॉरी 8.818 हा आलेला आहे. तर आपण आता काय करणार आहे 8.818 8.818 वजा 2.818 चा स्क्वेअर म्हणजे 2.818 आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय. तर त्याचं 7.94 941. मग त्याच्यातून 8.818 वजा करूया. उत्तर येणार आहे आपल्याला येणार आहे 0.877. तर हा आपला व्हेरियन्स आहे. तर याचं स्क्वेअर रूट काढलं की आपल्याला सिग्मा मिळणार आहे म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 0.877 जे येईल ते आपलं स्क्वेअर रूट असणार आहे. तरी अशा पद्धतीने व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. रेंज इथं किती येणार आहे रेंज अशीच असणार आहे मॅक्सिमम ऑब्झर्वेशन 5 मिनिमम ऑब्झर्वेशन 2 म्हणजे रेंज किती असणार आहे 5 वजा 2 येणारे 3. तर हे अशा पद्धतीनं आपल्याला मीन आपण स्टँडर्ड डेव्हिएशन काढलेलं आहे, व्हेरियन्स काढलेला आहे आणि रेंज काढलेली. तर अशा पद्धतीने आपण काढू शकतो ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठी. आता ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठी कसं हे काढायचं ते आपण बघूया. क्लास आणि फ्रिक्वेन्सी. क्लास आणि फ्रिक्वेन्सी. आता क्लास आहे समजा मार्क आहेत मुलांची 4 ते 6, 6 ते 8 आणि 8 ते 10 तीनच क्लास आहेत असं आपण गृहीत धरू. 4 ते 6 मध्ये समजा 7 विद्यार्थी आहेत, 6 ते 8 मध्ये समजा 3 विद्यार्थी आहेत आणि 8 ते 10 मध्ये एकच विद्यार्थी आहे. तर आपल्याला इथे काय करावं लागणार आहे जेव्हा आपल्याकडे क्लास येतो त्यावेळेला आपल्याला क्लासचा मिड पॉईंट काढावा लागतो. इथे एक्स नाही आपल्याकडे म्हणून मिड पॉईंट. 4 आणि 6चा मीन काय येणार आहे 5. मिड पॉईंट म्हणजे अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2 म्हणजे 4 + 6 भागिले 2. इथे किती असणार आहे परत 7 आणि याचा मिड पॉईंट असणार आहे 9. तर आपण जे मगाशी जे कॉलम केले होते तेच केलं फक्त एक्सेप्टच्या ऐवजी एम एफ होणार होता एम इंटू एफ. आता एम इंटू एफ म्हणजे किती होणार आहे 35 21 9 आणि एम स्क्वेअर एफ पुढचा कॉलम येणार आहे. एम स्क्वेअर एफ म्हणजे काय होणार आहे
25 गुणिले 7, 25 गुणिले 7 175. आता हे काय होईल, 7 गुणिले 7 गुणिले 3, तर हे येणार आहे 147 आणि 9चा वर्ग होणार आहे 81 गुणिले 1, म्हणजे हे आलं 81. तर आपल्याला फ्रिक्वेन्सी आलेली किती, आपली 11 आलेली आहे, म्हणजे कॅपिटल एन 11 आहे. एम एफ, आता याची बेरीज करायची आपल्याला. 35 प्लस 21 प्लस 9 हे येणार आहे 65 आणि एम स्क्वेअर एफ 175 प्लस 147 प्लस 81 हे होणार आहे 403. तर अशा पद्धतीने आपल्याला एम एफ आणि एम स्क्वेअर एफ मिळालेला आहे. आता आपण व्हेरियन्स काढणार आहे सिग्मा स्क्वेअर. तर सिग्मा स्क्वेअर असणारे आपला फॉर्म्युला समेशन एम स्क्वेअर एफ, आता एक्स ऐवजी फक्त एफ आहे, एम आलेला आहे, डिवायडेड बाय एन मायनस एक्स बार स्क्वेअर. आता एम स्क्वेअर एफ किती आहे बेरीज, 403 भागिले 11 वजा मीन काय आहे आपला, तर एम एफ ची बेरीज आलेली आहे 65 भागिले 11 चा वर्ग. तर 403 भागिले 11 करूया आपण, ते तर 36.63 वजा 65 भागिले 11 करणारे 5.909 चा वर्ग. आता 5.909 चा वर्ग आपण किती येतो बघूया, तो येतो 34.916 आणि हे येणार आहे 36.63. 36.63 वजा केल्यानंतर येते 1.444. तर हा आला तुमचा व्हेरियन्स. स्टँडर्ड डेविएशन असणार आहे याचं स्क्वेअर रूट, कॅल्क्युलेटरवर निघू शकतं ते. आणि रेंज म्हणजे मॅक्सिमम ऑब्झर्वेशन मायनस मिनिमम ऑब्झर्वेशन. मॅक्सिमम ऑब्झर्वेशन आहे 10 आणि मिनिमम ऑब्झर्वेशन आहे 4, तर इथे रेंज येणार आहे 10 वजा 4 6. तर अशा पद्धतीने आपण कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी व्हेरियन्स, स्टँडर्ड डेविएशन आणि रेंज काढू शकतो. तर आज आपण मेजर्स ऑफ डिस्पर्शनची 2 मेजर्स बघितली. कुठले, स्टँडर्ड डेविएशन आणि व्हेरियन्स एकसारखंच आहे. स्टँडर्ड डेविएशन म्हणजे व्हेरियन्सचा स्क्वेअर रूट आहे आणि रेंज अशा पद्धतीनं, आणि त्यांचे कॅल्क्युलेशन कसे करायचे, इंडिव्हिज्युअल डेटा, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. थँक्यू.